अखिल भारतीय भिक्खू संघ आणि तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडिया तसेच बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक टिळक रोड येथे दिनांक 20 मे 2024 ते 30 मे 2024 या कालावधीत 10 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। अहमदनगर जिल्हास्तरीय पहिली भूमिपुत्र धम्म परिषद 30 मे 2024 रोजी नंदनवन लॉन टिळक रोड अहमदनगर या ठिकाणी होत असल्याचे संजय कांबळे यांनी यावेळी सांगितले। अखिल भारतीय भिक्खू महासंघ अहमदनगर जिल्हा, तथागत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क अहमदनगर नेट जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने 10 दिवसीय सामनेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे। 20 मे ते 30 मे या कालावधीमध्ये सामनेर शिबिराचं नियोजन केलेलं आहे। तसेच 23 मे वैशाखी पौर्णिमा बुद्ध जयंती या 23 मेला सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते मिरवणूक मार्ग सिद्धिबाग या ठिकाणी बुद्ध जयंती शांती रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तसेच 30 मेला या सर्व सामनेर शिबिराची सांगता या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे प्राध्यापक डॉक्टर विलास खरात यांना आम्ही या ठिकाणी प्राचारण केलेलं आहे। तसेच सर्व भिक्खू संघातील मोठमोठे धर्मगुरू थेरो महाथेरो यांनासुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे। तर 30 मेला नंदनवन लॉन या ठिकाणी ही धम्म परिषद दुपारी 1 वाजताच्या सत्रापासून तर सायंकाळी 6 वाजेच्या सत्रापर्यंत ही धम्म परिषद चालणार आहे। तरी मी सर्व जिल्ह्यातील बौद्ध बांधवांना, धम्म उपासक उपासिकांना, सर्व बांधवांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण या धम्म परिषदेसाठी आपण सर्वांनी आपल्या परिवारासह या ठिकाणी या धम्म परिषदेला उपस्थित राहावं व आपल्या जीवनामध्ये असणारा जो काही कल्याणाचा मार्ग आहे, जो भगवान गौतम बुद्धाने शांतीचा मार्ग दिलेला आहे, त्या शांतीच्या मार्गाचा, कल्याणाचा मार्ग आपण स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करतो। तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे सचिव सत्येंद्र तेलतुंबडे यांची तसेच प्राध्यापक डॉक्टर विलास खरात आणि भिक्खू शाक्यपुत्र राहुल पैठण यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन यावेळी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, सत्यजित महाराष्ट्र।